आज आपण आषाढ एकादशी उपवासाची चविष्ट अशी साबुदाणा खिचडीची रेसिपी पाहणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी रात्री मी साबुदाणा 1 वाटी भिजायला टाकला होता आणि सकाळ उठून बघा इतका चांगला फुललेला आहे, मस्त झालेला आहे। आता ते बाजूला करून गॅसवर छोटा कुकर ठेवून त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। गॅस मीडियम फ्लेमवर केलेला आहे। 2 उकडायला मीडियम आकाराचे बटाटे ठेवलेले आहेत। आता तोपर्यंत गॅसवर कढई ठेवायची आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले ते त्यामध्ये टाकून चांगले भाजून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवर मस्त असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आता 2-3 मिनिटं चांगले हलवून घेतल्यानंतर शेंगदाणा मस्त असा भाजून झालेला आहे आणि एका ताटामध्ये काढून ठेवायचे। आता थंड झाल्यानंतर बघा त्याची सालं काढून घ्यायची। चांगली चुरगळून मस्त असे शेंगदाण्याचे साले काढून पाकडून घ्यायचे, हे अशा पद्धतीने। आता मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपले शेंगदाणे साले काढलेले टाकून द्यायचे आणि मिक्सरला जरा जाडसर असे शेंगदाणे ग्राइंड करून घ्यायचे आहेत आणि एका ताटामध्ये काढून ठेवा। आता गॅसवर बघा कढई ठेवायची, गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचं। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचं। आता तूप थोडंसं वितळलं, हीट झालं की त्यामध्ये आपण जो उकडलेला बटाटा आहे तो चाकूनी त्याचे छोटे छोटे बाईट्स कट करून त्यामध्ये टाकून घ्यायचं। आता ह्या 2-3 मिनटं चांगले परतून घ्यायचे मीडियम फ्लेमवर आणि त्याच्यामध्ये नंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, कारण बटाट्यामध्ये मीठ टाकलं ना खिचडीमध्ये छानपैकी बटाटा लागतो। आता ब्राऊन थोडंसं कलर येईपर्यंत चांगला तुपामध्ये परतून घेऊन काढून घ्यायचा एका ताटामध्ये। हे बघा अशा पद्धतीने आपण छानपैकी बटाटा परतून घेतलेला आहे। आता तो एका डिशमध्ये काढून घेत आहे। आता तीच कढई ना गॅसवर आहे तशीच ठेवायची आणि त्याच्यामध्ये आणखी 1 चमचा तूप टाकायचं। अजून लागलं तर नंतर टाकूया। आता तूप चांगलं वितळलं, थोडंसं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे। आता जिरे चांगले तडतडून द्यायचे। आता त्याच्यानंतर बघा 5-6 जास्त तिखट नसणाऱ्या हिरव्या मिरच्या आहेत, ते चांगले बारीक कट करून टाकलेले आहेत। आता हे वाटून घेतले तरी पण चालू शकतात। आता चांगलं परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण भिजवलेली साबुदाणा टाकून घ्यायचा। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। आता त्याच्यानंतर आपण जे शेंगदाणे मिक्सरला बारीक केले होते तेही टाकून घ्यायचे आणि आपला बटाटे आपण फ्राय केले होते तुपामध्ये तेही टाकून घ्यायचे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। मगाशी बटाट्यामध्ये टाकलं होतं त्या प्रमाणात आपण मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे सर्व मिश्रण पहिल्यांदा मीडियम फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानपैकी असं 5 मिनटं तरी परतून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण लावून ठेवायचं। 3-4 मिनटं आता झाकण लावून चांगली वाफ येऊन द्यायची। हे बघा किती छान झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये परत मिक्स करून घ्यायचं, सर्व एकत्र असं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये वरून असं आपण काय करायचं, थोडंसं तूप टाकायचं, अर्धा 1 चमचा तूप टाकायचं आणि त्यामध्ये अर्धा लिंबू आहे ना पिळून घ्यायचा, म्हणजे खिचडी अजून चविष्ट होते। हे बघा अशा पद्धतीने आपण लिंबू टाकलेलं आहे आणि खिचडी पण खूप छान होते। आता हे सर्व पुन्हा मिक्स करायचं।
मिक्स करायचं. आता त्याच्यावर बघा, आता स्लो फ्लेम करायची आणि त्याच्यावर वाफ येईपर्यंत चांगलं झाकण लावून ठेवायची. आता वाफ आलेली बघा छानपैकी. खिचडी बघा किती सुंदर झालेली आहे, चविष्ट झालेली आहे. एकदम मस्त खिचडी झालेली आहे. आता पुन्हा ती हलवून घेऊन त्याच्यावर बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकायची. आता उपासाला कुणाला चालते कुणाला नाही चालत. जर नसेल चालेल तर स्किप करू शकता. तर कोथिंबीरीने पण खिचडी एकदम चविष्ट लागते. आणि पुन्हा आता हलवून घ्यायचं आहे. आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया. तुम्हाला ही खिचडीची रेसिपी कशी वाटते हे कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा. भेटूया अशाच नवीन छान छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.